हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग, नाता आपुलकीचं. तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा जावो आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर इथे बघू शकता तुम्ही, माझी देवपूजा वगैरे सगळं झालं, रांगोळी पण काढून झाली आणि देवाचं सगळंच आवरलंय, माझं वाचन वगैरे सगळंच झालं. आता स्वयंपाक वगैरे अर्धा झाला, अर्धा बाकी आहे स्वयंपाक, त्याच्यामुळे स्वयंपाक पण करून घेईल. पण आज मला आवरायचं आहे तिकडच्या साईडचा बेडरूम. तर हा बेडरूम आवरला, तो व्हिडिओ तुम्हाला आलाच असेल, तेव्हा मी आता तो बेडरूम आवरते. त्या बेडरूममध्ये जरा जास्त पसारा आहे, कारण वॉर्डरोब वगैरे सगळं आहे आपलं, त्याच्यामुळे तो रूम आवरायला पूर्ण एक दिवस जाणार आहे माझा. तर आता ते पण तुमच्याबरोबर काय काय आवरते, कसं आवरते, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा आणि ज्या नवीन ताई असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे सकाळी माझा स्वयंपाक, देवपूजा वगैरे सगळं झाली. जी आपली नित्यनियमाची कामं आहेत ना, ती सगळ्यात अगोदर करून घेतली आणि त्यानंतर मी हा रूम आवरण्यासाठी लागले. कारण जी रोजची कामं आहेत ना, ती जर रेंगाळ करत ठेवली तर मग रूम आवरायचं पण एकच गर्दी होते आणि रोजच्या कामांची पण एकच गर्दी होते. शिवाय आपलं स्वयंपाक वगैरे सगळं वेळच्या वेळी झालं, देवपूजा वगैरे झाली तर मग आपल्याला वेळ असतो आणि त्यावेळेस या कामांना पण घाई होत नाही. नियोजन व्यवस्थित असं करता येतं, कारण सगळं सामान काढायचं जर म्हटलं ना तर मग आपल्याला कधी सामानांची जागा, जसं तुम्हाला पहिल्या पण काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की मला सामानांची जागा आहे ना एक्सचेंज करायला खूप आवडतं. म्हणजे डोळ्यांना सतत नेहमी असं वेगळं लुक दिसत असतो रूमचा. तर मग त्यामुळे म्हटलं, सामान जर आपल्याला इकडे तिकडे एक्सचेंज करायचं असेल तर फार विचार करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला भरपूर असा वेळ पाहिजे असतो. तर तुम्ही बघितलं असेल आता लॅपटॉपचे आहे ना सगळं सामान, ते सगळं सामान मी खाली काढलं आणि आज आधी होतं मदतीला, त्याच्यामुळे ना त्याची पण बरीच मदत होईल आज कामामध्ये मला. तर सगळं सामान खाली काढल्यानंतर या ज्या पंचपात्र्या, ड्रम हे दिसतं आहे ना, याच्यामध्ये माझं छोटं मोठं सामान जे असतं ना, ते सगळं मी एकत्र करून याच्यात ठेवत असते. जसं फूड प्रोसेसर जे आहे माझं, तर मी कधी ते यूज करते, कधी मिक्सर यूज करते. तर आता सध्या तरी मिक्सर यूज करते, त्याच्यामुळे फूड प्रोसेसर वगैरे त्याची बरीच भांडी असतात फूड प्रोसेसरची. तर मग ते छोटी त्याची सगळी ॲक्सेसरीज मी या पंचपात्रीमध्ये ठेवते. तर ते सगळं मी खाली काढून ठेवलं. आधीला ते पुसायला सांगितलं आणि तोपर्यंत म्हटलं आपण या पंचपात्र्या वगैरे सगळं घासू आणि उन्हामध्ये पालथं करून ठेवू. म्हणजे कसं ते कडकडीत वाळलं ना, तोपर्यंत सामानाची पुसपास पण होते तिकडे आणि सामान पुसून वगैरे झालं की तोपर्यंत पंचपात्र्या वगैरे वाळतील आणि मग लगेच त्याच्यात ठेवून जागच्या जागी ठेवून देता येतं. त्याच्यामुळे ना सगळ्यात अगोदर लॅपटॉपवरचं सामान काढल्यानंतर ही सगळी भांडी घासून घेते मी आणि उन्हामध्ये पालथी मारून ठेवते. सगळी कामं छान सिस्टमॅटिक केली ना तर मग सगळं एक झालं की एक व्यवस्थित कामं होतात आणि त्यानंतर आपल्याला खूप घाई गडबड पण होत नाही. कारण संध्याकाळ झाली की पुन्हा आपल्याला स्वयंपाक वगैरे हे सगळं असतंच. त्याच्यामुळे ना दुपारचं व्यवस्थित नियोजन करून आणि हे काम व्यवस्थित करून घ्यायचं. आता हे सगळं घासून पालथं मारते, तोपर्यंत सगळं आतलं जे सामान आहे ना ते पुसून घेते. ते जे त्याच्यातलं सामान लागणार नाही आहे मला, म्हणजे अगोदरच्या पण व्हिडिओत मी सांगितलं तुम्हाला की मला जे वाटलं ना की मी 1-2 वर्ष झाले हे सामान वापरलंच नाही, ते मी यावेळेस ना थोडासा काळजावर दगड ठेवून आणि कोणाला तरी देऊन टाकणार आहे. कारण आपला गृहिणींचं कसं असतं, प्रत्येक गोष्टीत जीव अडकलेला असतो पण त्यात काहीच अर्थ नसतो. जीव अडकून आणि ती वस्तू फक्त सांभाळून ठेवायची, त्याच्यापेक्षा ना कोणाच्या तरी उपयोगात आणू म्हटलं. आणि तसं मी आता त्या सामानांमध्ये ना असं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणार आहे की कुठली वस्तू मी 1-2 वर्ष 1.5 वर्ष झालं वापरलीच नाही आहे पण ती अजून तशीच्या तशीच ठेवलेली आहे. तर अशा वस्तू मी डायरेक्ट साईडला काढणार आहे आणि ज्याला हव्या असतील, म्हणजे ज्यांना गरजवंत म्हणा किंवा कुणाला नव्या टनचं काही वस्तू आहेत माझ्या भांडी वगैरे, तर मग ते ज्याला हवी असेल ना त्यांना देऊन टाकणार आहे. आणि आता बघा इकडे मी सगळं ते घासून वगैरे आले आणि त्याच्यानंतर लगेच सगळं रूमवरचा झाडून घेऊ म्हटलं. झाडून म्हणजे जाळं वगैरे काढायचं होता
तर बाकीचं जाडं वगैरे तर भरपूर वेळा निघतं, पण कपाटावरचं झाडले नाही जात, पुसले नाही जात वेळच्या वेळी. त्यामुळे आपण कधी कधी ना आपण 6-6 महिने पण हात नाही लावत बघा काही काही वस्तूंना. तर तसंच आहे ना माझं हे जाळं वगैरे झटकलं जातं वरच्यावर, पण जर असं सामान काढून वगैरे आपण कधीच जाळं काढत नाही. अमावास्येला काढतो जाळं, पण वरचेवर काढतो. त्यामुळे ना आता हे सगळं डिटेल जाळं काढून घेते. सगळं सामान काढलेलं आहे, त्याच्यामुळे मोकळं आहे एकदम असं छानपैकी सगळं व्यवस्थित आवरता येतं. तर मग सगळं जाळं झटकून हे कपाटावरचं पण सगळं झटकून घेणार आहे. कपाटावर माझ्या बरीच धूळ झालेली आहे, त्यामुळे ना कपाट पण व्यवस्थित झटकून आणि त्यानंतर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून काढणार आहे. कारण की अशा वेळेसच हे सगळं काम होतं आपलं. इतर वेळी आपण कितीही ठरवलं ना तर कुठलंच काम होत नाही. त्यामुळे ना फॅन वगैरे हे सगळं झटकून घेते आणि कपाट पण पुसून घेते. फॅन ओल्या कपड्याने पुसायचे. दिवाळी म्हटलं तर बारीक 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 भरपूर अशी कामं असतात, त्याच्यामुळे वेळ पुरत नाही खरं तर दिवाळीमध्ये कामांना. अगदी दिवाळीचा दिवस येऊन ठेपतो तरी पण आपलं काही ना काही कामं चालूच असतात आणि बारीक बारीक कामं तर भरपूर असतात. त्यामुळे ना एक एक रूम घेतला ना तर तो रूमच पूर्ण करायचा म्हणजे ना तिथलं एकही काम राहत नाही. पण कितीही असं ठरवलं ना तरी पण कुठलं ना कुठलं काही ना काही काम राहतंच. आता जसं तुम्ही बघितलंच असेल, हे सगळं झटक पटक करोपर्यंत मला आजचा दिवस पूर्ण जाणार आहे. आणि हे सगळं पुसायचं ओल्या कपड्याने. या भिंती ज्या आहे ना, या भिंतीसुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून काढणार आहे, जेणेकरून खूप धूळ आहे. तुम्हाला दिसत असेल कपाटावरनं बघा किती धूळ खाली पडते, खूप धूळ येते. अगदी 8 दिवसाला 15 दिवसाला जरी स्वच्छ केलं ना सगळं तरी पण इतकीच धूळ येते आमच्या इथे. आणि धुळीचं प्रमाण हिवाळ्यामध्ये जर म्हणाल ना तर भरपूर असतं. हिवाळ्यामध्ये सगळी माती जी असते रोडवरची ती सगळी मातीवरती उडत असते. बारीक हवा सुटलेली असते, त्याच्यामुळे घरामध्ये जास्तीत जास्त धूळ येते. तर असो, इकडे टेबलवर चढून माझा जेवढा हात पुरत होता ना तेवढं मी सगळं झटकून घेतलं. त्यानंतर आता मात्र मला शिडीचाच उपयोग करावा लागणार आहे. तर आता हे शिडीच्या साहाय्याने वरती चढते आणि सगळा कानाकोपरा व्यवस्थित असं झाडून काढते, म्हणजे झटकून घेते आणि त्यानंतर मग हे ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून काढते. तर तुमची साफसफाई कुठपर्यंत आली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता माझ्या सगळ्याच मैत्रिणी खूप बिझी असतील दिवाळीच्या साफसफाईमध्ये. फराळाला तर आता सध्या तरी कोणी लागलं नसेल, कारण फराळाला आपण जेमतेम 2-3 दिवस अगोदर लागतो. पण साफसफाई करायची म्हटली ना तर आपल्याला 5-5, 6-6 दिवस लागून जातात. त्यानंतर खरेदीचे काही दिवस जातात. खरेदी करायला गेल्यानंतर तर आधीच आपण कामाने खूप थकलेलो असतो आणि त्याच्यात खरेदी करून फिरत फिरत आणखी थकतो. आणि त्यात घरी येऊन पुन्हा फराळाचं करायचं म्हटलं ना तर शक्य होत नाही. कारण की आपण बघा बाजार जरी करायचा म्हटलं, खरेदी किंवा शॉपिंग असं जरी म्हटलं तरी पण त्याच्यात पण बऱ्याच वस्तू असतात. पणत्या असतात, पुन्हा दिवे वेगवेगळ्या प्रकारचे. आता बाजारात तर इतक्या व्हरायटी आलेल्या असतात ना, तर दिवाळीमध्ये आपण आपल्याला घ्यायचं नसलं तरी वस्तू आवर्जून बघायला जातो. त्यामुळे भरपूर फिरत फिरत वस्तू बघत बघत आपल्याला भरपूर असा वेळ होतो. त्याच्यामुळे ना थकायला होतं एकदम आणि त्यात अगोदरच काम केलेलं असतं. मग नंतर फिरून फिरून पुन्हा यायचं, पुन्हा फराळाचं करायचं. तर आपण काय करतो, खरेदीचे जे 2-3 दिवस आहे ना त्या 2-3 दिवसामध्ये फराळाचं मला तरी नाही वाटत कुठली गृहिणी करत असेल असं. आणि फराळाला सेपरेट असं 2 दिवस नंतर दिले, 2 किंवा 3 दिवस पुरेसे होतात फराळासाठी आपल्याला. तर त्यामुळे मग नंतर वसुबारस नंतर कोणी लागतं फराळाचं करायला, म्हणजे वसुबारसपासून. कारण वसुबारस नंतर अवघ्या 2 ते 3 दिवसावर दिवाळी येऊन ठेपते. आणि दिवाळीचा जो दिवस असतो ना त्या दिवशी पण फुल धावपळ असते आपली. दरवाजांना तोरणं वगैरे फुलांची करायची किंवा घर स्वच्छ करावं लागतं त्या दिवशी. कोणी पुरण घालतं, कोणाला गोडाचं नैवेद्य वेगळा काही करायचा असतो. त्याच्यामुळे त्या दिवशी पण भरपूर अशी कामं असतात आपल्याला. म्हणून मग हे ना स्वच्छतेचं काम अगोदर जितकं बारीक बारीक करून घेता येईल ना तितकं बारीक बारीक मी म्हटलं करूनच घेऊ आता. तर इथे बघू शकता तुम्ही, मी सगळं लॅपटॉपवरचं पण सामान काढून घेतलं आणि तो लॅप्ट पण ओल्या कपड्याने पुसला. आणि त्यानंतर आता इथे जे साक्षीला मिळालेले बक्षीस वगैरे होते ना ते ठेवलेले होते ते पण काढून घेतले. ते स्वच्छ कपड्याने पुसले, म्हणजे ओल्याच कपड्याने पुसले बरं का. आणि त्यानंतर ही भिंत जी आहे ना ही पण ओल्या कपड्याने पुसते. याचा काही कलर वगैरे काही जात नाही. त्यामुळे ना ही स्वच्छ अशी ओल्या कपड्याने 2-3 वेळा जरी पुसली ना त्याचा अजिबात कलर जात नाही. कलर आपल्याला व्यवस्थित दिलेला असला ना, चांगल्या क्वालिटीचा कलर यूज करायचा, म्हणजे आपल्याला दरवर्षी काही कलर देण्याची गरज पडत नाही. आणि व्यवस्थित असं ओल्या कपड्याने पुसता पण येतो तो कलर. आता कलरमध्ये पण भरपूर व्हरायटी येतात, जसं पेंटर लोक आपल्याला सजेस्ट करतातच, तर त्याप्रमाणे कलर घेऊ शकतो. काही कलर खूप वॉशेबल असतात, म्हणजे अगदी आपण पाण्याने पण धुवू शकतो. पण आता माझा हा रूम थोडासा
कपाट वगैरे आहे तिथे. आणि माझं कपाट तुम्ही बघितलंच असेल, खूप मोठं आहे, म्हणजे 7 फूट इकडून लांबीला आणि 7 फूट रुंदीला असं आहे. त्याच्यामुळे ते हलवणं शक्यच नाही. 2-2 माणसांकडनं पण ते कपाट कधी कधी हलत नाही. आणि माझ्या कपाटाच्या बाजूला ना बोर्ड होता, एक स्विच बोर्ड. तर मी आता इलेक्ट्रिशियनला बोलवून आणि तो बोर्ड काढून घेतला आणि कपाट इकडे सरकवलं, म्हणजे मला त्या साईडला भरपूर असा स्पेस झाला. त्यामुळे ना आता रूम आणखी थोडंसं मोठं आणि व्यवस्थित वाटायला लागला. अगोदरचं स्विच बोर्ड होतं ते, म्हणजे जसं बिल्डरकडून घेतला ना फ्लॅट तेव्हाच ते स्विच बोर्ड तिथेच होतं. त्याच्यामुळे त्याच्यात काहीच मला हे करता येत नव्हतं, ते अगोदरचंच होतं. आणि जेव्हा आपण वापर सुरू करतो ना, तर तेव्हा आपल्याला समजतं या वस्तूचा आपल्याला इथे यूज नाही, मग ती वस्तू काढली पाहिजे. मग त्याच्यानंतर पुन्हा कलर वगैरे खराब होतं वस्तू काढली. तो स्विच बोर्ड काढला, पण तिथलं जो कलर आहे ना तो निघालेला होता, कारण की स्विच बोर्ड असल्याच्या नंतर कलर दिला आहे, त्याच्यामुळे तो तिथे तसाच तो व्हाईट कलरचा असा डाग राहिलेला आहे. पण तो कपाटाच्या मागे जातो, त्याच्यामुळे मी एवढं काही लक्ष दिलं नाही तिथे. तर आता बघू शकता कसं दिसतंय, सगळं चक्काचक मस्त. आणि त्यानंतर आता हे कपाट पण ना पुसून घेते. पण तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाही, पण तुम्हाला सांगते मी की इतकं गढूळ पाणी निघालं कपाटाला. तर मला 2 ते 3 वेळा पाणी चेंज करून आणि मग मी हे कपाट पुसलं. आणि कपाट पुसण्यासाठी ना कॉटनचा कपडा नाही घ्यायचा, म्हणजे भिंत पण पुसण्यासाठी कॉटनचा कपडा नाही घ्यायचा. असा थोडासा सुळसुळीत कपडा असतो, जसं सॉक्स वगैरे असतात ना, सॉक्सचा कसा कपडा असतो, तर तसा स्ट्रेचेबल कपडा घ्यायचा, म्हणजे त्याच्याने ना पटापट निघतात भिंती पण, आणि धूळ एकदम पटकन ॲब्झॉर्ब करतं ते. तर त्यामुळे ना त्या कपड्याने पुसलं ना तर पटकन स्वच्छ पण होतं आणि खूप मेहनत पण नाही लागत. कॉटनच्या कपड्याला आपल्याला खूप जोर द्यावा लागतो, त्यामुळे मग ते निघायला पण त्रास होतो. आणि कॉटनचा कपडा पण धूळ ना सोडत नाही पटकन, तो स्वतः म्हणजे असा ॲब्झॉर्ब करून राहतो धूळ. तर आता ते कपाट वगैरे तर पुसून झालं. आता फॅन पण पुसून घेते मी. अगोदर मी झाडूने झाडला होता फॅन, तुम्ही बघितलंच असेल. वरची जी धूळ होती ना ती सगळी झाडून काढली. त्यानंतर आता पुसायला सोपं जातं म्हणजे. तर आता हा फॅन पण मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यांनी पुसून घेते व्यवस्थित. सगळं घड्याळ वगैरे सगळं ओल्या कपड्यांनी पुसलं, कपाट पण पुसलं, हा फॅन पण पुसून झाला. आणि आता भूक लागली थोडीशी. या ट्यूबलाईट वगैरे जे आहे ना या पण मी ओल्या कपड्याने पुसून काढणार आहे, कारण त्याच्यावर पण बरीच घाण बसते. पण आता पसारा बघू शकता तुम्ही, खूप सारा पसारा आहे रूममध्ये. हा एवढा सगळा पसारा आवरायचा आहे, पण त्याच्या अगोदर आता आम्ही थोडंसं जेवण वगैरे करतो आणि मग पुन्हा हा पसारा आवरतो. तर चला भेटू परत नंतर. सगळं आवरल्यानंतर जेवण केलं आणि सगळं म्हणजे रूमचं खालचा पसारा तसाच होता, वरचं सगळं आवरलं होतं. आणि जे लॅपटॉपवरचं सामान वगैरे होतं ते पण भरून ठेवायचं बाकी होतं. तर हे सगळं सामान आहे ना, जेवण झालं त्याच्यानंतर सगळं ते पंचपात्रीत वगैरे असं सगळं डिवाईड करून व्यवस्थित भरून ठेवलं. आणि त्यानंतर हा ड्रेसिंग टेबल जो आहे ना तो पण आतून पुसून घेतला. सगळ्या वस्तू ज्या आहेत त्याच्यातल्या काही परफ्यूम वगैरे संपलेली होती, ते बॉटल्स फेकून दिल्या. आणि त्यानंतर हे सगळं स्वच्छ व्यवस्थित रचून ठेवलं. आणि कानातले किंवा आपलं गळ्यातलं वगैरे सगळं असं छान डिवायडेशन करून जे एक्सोचे डबे दिसत असेल तुम्हाला खाली, तर आपला जो भांड्यांचा साबण असतो ना, ते एक्सोचे डबे भरपूर जमा झाले होते माझ्याकडे. तर मी त्या डब्यांवर नाव टाकून आणि सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून दिलं. आणि एखाद्या दिवशी मी करेल तुम्हाला ड्रेसिंग टेबलचा सेपरेट व्हिडिओ, की मी त्याच्यामध्ये कसं सगळं मॅनेज केलेलं आहे ते. पण सध्या तरी आता तात्पुरता अशीच दाखवते मी. आणि त्यानंतर मग हा ड्रेसिंग टेबल पण व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर आरसा मी तर कॉलिंगनी वगैरे साफ करते, पण ओला कपडा फिरवून घेतला थोडासा. आणि त्यानंतर आता हे ॲमेझॉनवरून जे कपाट ऑर्डर केलेलं होतं मी पूर्वी, तर ते कपाट पण खाली काढून घेतलं. आणि त्यानंतर ते पण मी ठेवणार आहे वरती. पण मला या रूमचं सामान थोडंसं एक्सचेंज करायचं, जसं टेबल वगैरे जे आहे ना ते बघून इथे बोर झालं खूप. त्यामुळे ना तो टेबल मी दुसरीकडे ठेवण्याचा विचार करते. पण आता कसं ॲडजस्ट होईल काही माहिती नाही. आता सरकवी चालू तर केली आहे, डोक्यात आहे 2-3 आयडिया, त्यानुसार बघू आता कसं दिसतं. जर व्यवस्थित दिसलं तर जसं डोक्यात आहे तसं ठेवू, नाहीतर मग वेगळं काहीतरी डोकं लढवावं लागेल आता. कारण की
हे सगळं मॅनेज करायचं म्हटलं ना तर खूप विचार करावा लागतो, कारण पसारा पण नाही दिसला पाहिजे रूममध्ये आणि वस्तू पण आपल्या व्यवस्थित, म्हणजे जसं रूममध्ये आपण एंट्री करतो ना तर रूम एकदम फ्रेश आणि प्रसन्न आणि मोठा वाटला पाहिजे. जर सामान खूप अस्ताव्यस्त असं चारही दिशांना ठेवलं ना तर मग खूप रूम छोटा दिसतो. त्यामुळे ना 2च साईड मला वापरायच्या आहे सामानासाठी आणि 2 भिंतींना व्यवस्थित सामान रचून ठेवलं की मग छान असा रूम व्यवस्थित दिसतो. तर आता हा ड्रेसिंग टेबल जो आहे ना तो तर सरकवला, त्याच्या मागे भरपूर असं जाळं आलेलं होतं, कारण तो शक्यतो एवढं कोणी हलवत नाही नेहमी, त्याच्यामुळे ना त्याच्या मागे भरपूर जाळं होतं. ते जाळं पण मी झटकून वगैरे घेते सगळं. आणि ही साखरेची पंचपात्री जी आहे ना तर ती पंचपात्री पण आधीला म्हटलं पुसून घे. ती खराब तर नव्हती एवढी, पण थोडासा कपडा फिरवून घेऊ म्हटलं त्याच्यावरनं. आणि बघत होते मी साखरेला मुंग्या वगैरे काही लागलं आहे का. तसं तर कधी माझ्या धान्याला, म्हणजे गहू असो, तांदूळ असो किंवा साखर असो, कधी खराब, कीड किंवा मुंग्या असं काही नसतं. काय म्हणजे कधी कोणाच्या बाबतीत ना खूप कीड लागते गव्हाला बघा, तर मला असं कधी जाणवलं नाही, कारण की व्यवस्थित आपण काळजी घेतली. आणि ना हे जे साठं सामान असतं ना आपलं वर्षभराचं, ते कधीच दमट हवेच्या ठिकाणी ठेवायचं नाही. म्हणजे एकदम अशी दमट हवा असली ना तिथे पटकन बुरशी वगैरे पकडतं किंवा कीड लागते किंवा आळी होते. त्यामुळे ना ते दमट हवेत ठेवायचं नाही. आता माझ्या या खिडकीतून ना बऱ्यापैकी ऊन येतं रूममध्ये या, आणि तिकडचा जो देवाचा रूम आहे ना तिकडे पण माझ्या भरपूर ऊन येतं. त्याच्यामुळे मी गहू तिकडच्या रूममध्ये ठेवला ना तरी माझा गहू कधीच वर्षभर खराब होत नाही. आणि त्या रूममध्ये जरी ठेवलं ना गहू तरी पण खराब होत नाही, कारण दोन्ही रूममध्ये व्यवस्थित असं हवेशीर वातावरण आहे आणि ऊन पण भरपूर येतं. म्हणजे मावळत्या उन्हाला पण ऊन येतं आणि उगवत्या उन्हाला पण ऊन येतं. म्हणजे आपण म्हणतो ना जेव्हा सूर्य पूर्वीकडे असतं ना तेव्हा पण माझ्या इकडच्या रूममध्ये, आत्ता सध्या जिथलं आवरते ना त्या रूममध्ये ऊन येतं. आणि शेजारी देवाच्या रूममध्ये मावळत्या उन्हाला पण ऊन येतं आणि उगवत्या उन्हाला पण ऊन येतं. त्यामुळे खिडक्या ज्या साईडला असतील ना आपल्या त्यानुसार ठरतं ऊन कसं. आणि रूम माझे एकदम हवेशीर आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता लाईट वगैरे कशाचीच गरज नाही, एकदम फुल उजेड येतो माझ्या रूममध्ये. तर असो, आता हे ड्रेसिंग टेबल वगैरे पण पुसून झालं, त्याच्या मागचं सगळं झाडून पुसून वगैरे झालं. आणि आता हा टेबल जो आहे ना तो फायनली आम्ही हलवला इथनं, कारण हा गणपतीच्या वेळेस, म्हणजे जेव्हा गणपती बसले होते तेव्हा नेला होता हॉलमध्ये, पण त्यानंतर जिथनं काढला होता ना तिथेच पुन्हा ठेवून दिला बेडरूममध्ये. त्याच्यामुळे म्हटलं यावेळेस त्याची थोडीशी जागा एक्सचेंज करू. अगोदर पण जागा चेंज केलेली होती, त्यानंतर मी पुन्हा वर्षभर इथे ठेवला आणि आता पुन्हा माझं त्या जागेवरनं मन भरलं. आता पुन्हा मी त्याला दुसऱ्या जागेवर शिफ्ट करून बघते कसं दिसतं, कारण थोडं सामान जर एक्सचेंज करत राहिलं ना तर आपल्याला रूम पण तो थोडा व्यवस्थित तेच बघून ना कंटाळा येतो खरंच. आणि रोजचं आवरण्याला पण उत्साह एवढा वाटत नाही. थोडं सामान जर इकडे तिकडे व्यवस्थित झालं ना तर मग रूम आपल्याला थोडा नव्याने दिसतो ना तो, आणि नव्याने रूम बघताना नेहमी आवरण्याचा उत्साह जो असतो ना तो अधिक वाढत जातो. तर म्हणून मग हे सामान मला एक्सचेंज करण्याची जी सवय लागली ना ती त्याच्यामुळे लागली आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही आता हा ड्रम जो आहे ना तो पण मी स्वच्छ करते. या ड्रममध्ये गच्च गहू भरलेले आहेत, म्हणजे जवळजवळ त्याच्यातले 25-1 किलोच गहू वापरले आहे मी फक्त. आणि पूर्ण गहू भरलेले आहे, म्हणजे 1 क्विंटल गहू होता, 2 क्विंटल गहू होता. तर त्याच्यापैकी तो बाकीचा गहू जो अर्ध्याला वरती गहू आहे त्याच्यामुळे तो ड्रम पण हलवायला थोडासा जडच जातो. तर तो ड्रम वगैरे सगळं हलवलं, टेबल काढला आणि पुन्हा त्या टेबलच्या ड्रमच्या मागची जागा जी आहे, जी भिंत आहे ती पण मी झाडून पुसून घेते स्वच्छ. आणि ड्रेसिंग टेबलच्या मागची पण भिंत मी मॉपने पुसून काढली आणि आता इथली पण भिंत जी आहे ना ती मॉपने पुसून काढते. आता ह्या भिंती ज्या आहे ना त्या व्हाईट कलरच्या आहे, त्याच्यामुळे ना त्याला धूळ पटकन दिसते. त्यामुळे एक स्वच्छ मॉप जो आहे ना तो त्याच्यासाठी मी वापरला आहे. आणि स्वच्छ भिंती पुसल्या ना त्याच्यावर थोडासा काळपटपणा वगैरे येतो बघा कधी, कारण की आपण घरामध्ये कापूर, अगरबत्ती वगैरे लावतो तर त्याची जाळमट अगरबत्तीने वगैरे ना खूप होतात आणि थोडासा असा काळपटपणा येतो भिंतींना. त्याच्यामुळे भिंती वरच्यावर पुसत राहिल्या ना तर मग तो काळपटपणा वरच्यावर निघून जातो, कारण नंतर खूप जाम बसतो आणि पक्का बसल्यानंतर मग काही केल्या निघत नाही. मग कलर देण्याशिवाय पर्यायच नाही. आणि कलर देणं म्हटलं ना तर अजिबात म्हणजे शक्यच नाही आहे. खूप पसारा होतो, खूप ते भिंती वगैरे घासताना धूळ खूप होते. त्याच्यामुळे ना जागच्या जागी वेळेवरच स्वच्छता करत राहिलं ना तर एकदम नंतर खूप एक्झर्शन होत नाही. आणि मग जेव्हा कलर वगैरे द्यायचा असलं ना तर तुम्ही म्हणजे बऱ्याच जणींना अनुभव पण असेल की एका रूमचं सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करा, मग पुन्हा ते सगळं आवरा, मग पुन्हा दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करा, असं एक रूम त्यांना आपल्याला रिकामा करून द्यावा लागतो. खाली घरं असणाऱ्यांना प्रॉब्लेम नसतो, पण फ्लॅट सिस्टीममध्ये हा खूप प्रॉब्लेम होतो. तर आता इथे बघू शकता तुम्ही मी ते सगळं पुसल्यानंतर वगैरे ना 5वर फॅन लावला आणि मस्त ते
पाचवर फॅनने पटकन सुकलं. आणि हॉलमधनं कॉर्नर जो होता, हॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा टी व्हीच्या बाजूला जो कॉर्नर होता ना, तो कॉर्नर आम्ही इथे आणला आहे. कारण की तिकडे काहीच चांगलं दिसत नव्हतं. म्हणजे आम्ही टेबल वगैरे इकडे ठेवला ना, तर तो टेबल इथे छानच दिसत नव्हता. म्हणून मग परत असा विचार केला की टेबल जो आहे ना, तो आपण तिकडे नेऊ हॉलमध्ये, आणि हॉलमध्ये थोड्या दिवस ॲडजस्ट करून बघू कसा दिसतो. जर छान वाटलं तर ठीक. आणि टेबल कामाचाच असतो, कारण जेवण वगैरे चालतीवर टी व्ही बघता बघता टेबलवर जेवण वगैरे करता येतात. आणि त्या माझ्या टेबलला 2 कप्पे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात ना आधी साक्षीचे वह्या पुस्तकं आहेत. तर मग ते वह्या पुस्तकं खाली राहतात आणि वरती आपल्याला जेवण वगैरे असं काही करायला चालतीवर बसता येतं, किंवा चहा वगैरे पितो आपण, नाश्ता वगैरे साधं टी व्ही बघता बघता त्याच्यावर करता येतं. म्हणून मग म्हटलं चला टेबल आता आपण हॉलमध्ये नेऊ. आणि तो कॉर्नर जो आहे ना, तो इकडे आणला. आणि आता हा गव्हाचा ड्रम, जिथे पंचपात्री होती ना, तिथे फायनली हा ड्रम सरकवते. खूप जड ड्रम आहे, कारण की मला सरकवताच येत नाही, तर हालत पण नाही माझ्याकडून. पण तरी पण चाललं आहे आपलं ढकलाढकलीचं काम काहीतरी. तर इथे बघू शकता कसं दिसतं आहे सगळं घर. सगळं अजून तरी हे कपाट ठेवायचं आहे, छोटं जे कपाट दिसतं आहे ना तुम्हाला, ते ठेवायचं आहे अजून. त्याची जागा फिक्स करायची अजून. पण तरी त्यातल्या त्यात थोडासा मी व्ह्यू तुम्हाला रूमचा कसा वाटतो ते दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळं हे सामान इकडे तिकडे व्यवस्थित असं रचून ठेवलेलं आहे. कसं वाटतं आहे, लॅपटॉपवरचं पण बघा सगळं व्यवस्थित असं रचून ठेवलं, घासून पुसून ठेवलं, त्याच्यामुळे एकदम चकाचक चमकतं आहे सगळं. आणि हा ड्रेसिंग टेबल फायनली कॉर्नरच्या शेजारी ठेवला. तर कसं वाटतं आहे तुम्हाला हे सगळं? तर अशा पद्धतीने हा रूम आहे ना, खूप सरकवासरकवी केली आहे रूमची. आणि इथे ड्रम होता, इकडे टेबल होता आपला, तर इथे आता ड्रेसिंग टेबल ठेवला. आणि हा जो हॉलमध्ये कॉर्नर होता ना, हा कॉर्नर इकडे आणला. तर कसा दिसतोय हा कॉर्नर. आणि हे सगळं मी जे हलवाहलव केली सामानाची, ती कशी दिसते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि थोडं सामान इकडचं तिकडे केलं ना एक्सचेंज, त्याची जागा, तर जरा आवडल्यासारखा पण फील येतो. त्याच्यामुळे मग आता हे सगळं एक्सचेंज केलं. पण आता काय माहिती, साक्षी गेली कॉलेजला, तिला आवडतं की नाही, कारण हा रूम तिचा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्हाला तर खूप छान वाटतंय आता हे. तुम्हाला कसं वाटतं ते पण मला सांगा. आणि आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्या नवीन ताई आपलं चॅनल बघत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय, आणि श्री स्वामी समर्थ.